आणि बातमी भुजबळांना आलेल्या धमकीसंदर्भातली आहे। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आली आहे। मोबाईलवर मेसेज करून अश्लील शिवीगाळ करून ही धमकी देण्यात आल्याचं समजतंय। अंबड पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणी रवींद्र धनक या नावाच्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। नाशिक गुन्हे शाखेच्या पथकानं रवींद्रला बीड जिल्ह्यातून अटक केली आहे। छगन भुजबळ यांना अश्लील शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि या धमकीनंतर नाशिक पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी बीडमधून एका व्यक्तीला अटक केली आहे। रवींद्र धनक असं या व्यक्तीचं नाव आहे। काय करणारे अनेक वेळा हे प्रकार घडतात। धमकी देणं आणि त्यापेक्षा अतिशय घाणेरड्या मला घरच्या लोकांना सगळ्या लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अतिशय अश्लील घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देणं। मागच्या 29 तारखेला अचानक संध्याकाळी इस मेसेज एका पाठीमध्ये यायला लागला आणि अतिशय घाणेरडे आणि त्याची वाच्यता नाही करू शकत अशा प्रकारच्या शिव्या ज्या आहेत त्यांनी मला दिल्या आणि पुढे मग तू नाशिकमध्ये तुला बघतो हे करतो आणि त्या घाणेरड्या परत शिव्या। तर मी काय कुणाला काही सांगितलं नाही, सरळ पोलीस कमिशनरला फॉरवर्ड केलं। म्हटले बघा काय करायचं ते। नंतर मला आज कळलं की तो सदर्भ हे कोणते सदग्रस्त होते शिव्या देणारे, त्यांना पकडून कोर्टाच्या समोर नेलं होतं आणि त्यांनी काहीतरी 1 दिवसाचा रिमांड पोलीस रिमांड त्यांना दिलेला आहे।